आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शेतीच्या नैसर्गिक अनुदान वाटपाचा घोटाळा झाला होता। प्रथमदर्शनी 28 कर्मचाऱ्यांनी 25 कोटींचा हा घोटाळा केला होता आणि त्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आला। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्व प्रकाराचा तपास केला आणि आतापर्यंत 35 आरोपींना निष्पन्न केले आहे। त्यापैकी 32 आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित 3 आरोपी अद्याप फरार आहेत। त्यापैकी एक आरोपी ही महिला आहे। दरम्यान घनसावंगी तहसीलमधील या घोटाळ्याचा मोहरक्या सहाय्यक महसूल अधिकारी आशिष पैठणकर हा आतापर्यंत वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी वेश बदलून राहत होता। शेवटी पोलिसांनी त्याला अटकच केली आहे। अंबड न्यायालयासमोर आज त्याला उभे केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आशिष पैठणकर याने प्रवीण शिंगारे, बाप्पासाहेब भुसारे, सूरज बिक्कड यांना हा घोटाळा करण्यासाठी मदत केली होती। दरम्यान यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असलेल्या कैलास घारे, राजेंद्र मोताळे, ज्ञानेश्वर गारोळे, रमेश कांबळे या चौघांना आज अंबड न्यायालयाने पोलीस कोठडीतून काढून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे।